नुकतंच एका सर्वेक्षणामध्ये असं आढळून आलं आहे की बऱ्याच मुलांना लग्नासाठी योग्य मुलगी मिळत नाहीये आणि अनेक मुलींना योग्य मुलं मिळत नाहीये। अनेक मुलींच्या अपेक्षा आहेत की होणाऱ्या नवऱ्याकडे पुण्यात किंवा मुंबईमध्ये स्वतःचा फ्लॅट असावा। कोरोनासारखी परिस्थिती पुन्हा आली तर अशा वेळी जाऊन राहण्यासाठी गावाकडे सुद्धा घरदार असावं। तिथल्या शेतामधून दर महिना भाजीपाला आणि धान्य येत राहावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सासू सासरे सोबत राहणारे नको। तर अनेक मुलांची अपेक्षा आहे की त्यांना मन मिळावं, घरच्यांना घरच्या चालीरीती आपली संस्कृती सांभाळणारी बायको मिळावी, जी स्पर्धक म्हणून नाही तर सहचारिणी जोडीदार म्हणून आयुष्यभर साथ देईल। जिथे नोकरी करणाऱ्या मुलींची अपेक्षा आहे त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याचा पगार आपल्यापेक्षा किमान डबल तरी असावा। तिथं नोकरी करणाऱ्या मुलांना वाटतं की भले थोडे कमी पैसे मिळवणारी असली तरी चालेल, पण एकमेकांना समजून घेणारी बायको असावी। आता ह्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे जोडीदार त्यांना कधी मिळतील हे आम्हाला माहिती नाही, पण अशा सगळ्या विवाह इच्छुक मुलामुलींसाठी आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत। जे कोणी लग्नाळू असतील त्यांनी लक्ष देऊन ऐका। मंडळी, तमिळनाडू मधील कांचीपुरम जिल्ह्यात थिरुविदंतई येथे नित्य कल्याण पेरुमल मंदिर हे एक उल्लेखनीय मंदिर आहे। ते शाश्वत विवाह मंदिर म्हणून देखील ओळखले जाते। असे मानले जाते की या मंदिरात प्रामाणिकपणे खऱ्या श्रद्धेने प्रार्थना केल्यास विवाहातील अडथळे दूर होतात आणि निपुत्रिक जोडप्यांना मुले होतात। सुमारे 1000 वर्ष जुने हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे। भगवान विष्णू वराहाच्या रूपात या ठिकाणी विराजमान आहे। येथे नित्य कल्याण पेरुमल म्हणून त्यांची पूजा केली जाते। भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मी येथे कोमलवल्ली थायर म्हणून विराजमान आहे। असे मानले जाते की भगवान स्वतः त्यांच्या पत्नी कोमलवल्ली देवीसह येथे प्रकट झाले होते आणि देव स्वतः दररोज वर वधू बनून लग्न करतात। स्थानिक मान्यतेनुसार पुराण कथानुसार तलाव नावाच्या ऋषींना 360 कन्या होत्या आणि वरदान म्हणून भगवान वराह स्वामींनी 360 दिवस दररोज एका मुलीशी लग्न केले। म्हणूनच वराह स्वामींना येथे नित्य कल्याण पेरुमल असे म्हणतात, ज्याचा अर्थ दररोज लग्न करणारा देव असा आहे। अलवर संतांनी स्तुती केलेल्या 108 दिव्य देसमहा म्हणजेच भगवान विष्णूंची पवित्र स्थाने यापैकी हे एक मंदिर आहे। आजही अनेक तरुण आणि तरुणी चांगल्या जीवनसाथीच्या शोधात या मंदिरात येतात। जर तुम्ही लग्न करण्याच्या विचारात असाल, ज्यांना लग्न करायचे आहे किंवा त्यांच्या लग्नात अडथळे येत आहेत, तर या मंदिराला अवश्य भेट देऊ शकता। या मंदिरात विशेष पूजा करून मंदिराभोवती 9 वेळा प्रदक्षिणा पूर्ण करायच्या। पूजा केल्यानंतर पूजेच्या माळा घेऊन आपल्या सोबत घरी नेऊन आपल्या देवाऱ्यात ठेवायच्या। जवळपास 3 ते 6 महिन्यात तुमचे लग्न होते अशी लोकांची श्रद्धा आहे। लग्न झाल्यानंतर पुन्हा या मंदिरात येऊन जुन्या माळा मंदिराच्या परिसरात असलेल्या वृक्षाखाली ठेवल्या जातात। मंडळी, या आहेत आपल्या भारतीय लोकांच्या श्रद्धा, ज्याचा आजवर अनेकांना चांगला अनुभव देखील आला आहे। हाच अनुभव सगळ्यांना येऊ शकतो का, तर तो प्रत्येकाच्या श्रद्धेवर अवलंबून आहे। बाकी तुमचं लग्न झालेलं असलं तरी या सुंदर अशा मंदिराला, त्याचप्रमाणे कांचीपुरमच्या जवळपास अनेक प्रसिद्ध मंदिर आहेत, तिथं एक पर्यटक म्हणूनही तुम्ही जाऊ शकता। आणि हो, तुमच्या ओळखीच्या लग्नाळू व्यक्तीला हा व्हिडिओ लगेच पाठवून द्या। त्याचं लग्न जमलंच तर तुमची एक नवीन पार्टी फिक्स होईल।